कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. रोटरी स्कूल प्रकरणी शिक्षण संचालकांना पत्र. आमदार अनिल परब यांचे शिक्षण संचालक यांना पत्र. शाळेच्या बांधकाम परवानग्यांवर प्रश्नचिन्ह. कणकवलीतील अंदर बाहेर कारवाईवर प्रश्नचिन्ह. लॉजच्या रूममध्ये जुगार, कारवाई दुसरीकडे का? व्हायरल व्हिडिओमुळे कारवाईच्या नोंदी चर्चेत. महाडमध्ये अवैध दारू साठ्यावर पोलिसांचा छापा. एसटी बस स्थानक परिसरात पोलिसांची कारवाई. अवैध दारू साठ्यासह दुचाकी जप्त. आणि संजय राऊतांच्या आरोपांवर रामदास कदमांचा पलटवार. अमित शहांवरील वक्तव्यावर देखील कदमांचा सवाल. पाहूया सविस्तर वृत्त. खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारत बांधकाम आणि शाळा सुरू ठेवण्याच्या परवानगीवरून आता प्रश्न उपस्थित झालेत. ॲडव्होकेट अनिल परब यांच्या वतीने शिक्षण विभागाकडे तातडीने चौकशी आणि कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सदानंद जंगम आणि उदय बोरकर यांनी पुणे येथील शिक्षण आयुक्तालयात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालकांची भेट घेत पत्र दिलं. शाळेच्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र नसल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. तसेच वसतिगृहाच्या बांधकामासंदर्भातील बिनशेती आदेश प्रांत अधिकाऱ्यांनी रद्द केल्यानंतरही शाळेचा वापर सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. शाळेकडे जाणारा रस्ता अरुंद असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करावी. तसेच संस्था आणि शाळा चालकांविरोधात कायदेशीर कारवाई करावी आणि फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. रोटरी स्कूल प्रकरणी शिक्षण विभाग आता या पत्राची दखल घेऊन काय कारवाई करते याकडे खेडवासियांचं लक्ष लागलंय. ऐरोली सेक्टर 20 मध्ये 30 जुलै रोजी बेकायदेशीर इमारतींवर महानगरपालिकेची तोडक कारवाई सुरू होती. कारवाईला विरोध करताना रहिवाशांनी गोंधळ घातला आणि अचानक जमाव महिला अधिकाऱ्याच्या दिशेने धावून आला. संबंधित महिला अधिकारी गरोदर होत्या. या गोंधळामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुढील 2 दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. या घटनेत महिला अधिकाऱ्याचे गर्भपात झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाची कोर्टानं गंभीर दखल घेत सरकारला संबंधित महिला अधिकाऱ्याला 25 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. कारवाईवेळी पोलीस बंदोबस्त असतानाही हलगर्जीपणा झाल्याबद्दल कोर्टाने पोलिसांवर ताशेरे ओढले असून नुकसान भरपाईची रक्कम संबंधित बंदोबस्तावरील पोलीस अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रायगडच्या पेण तालुक्यातील राधाकृष्णवाडी तरणखोप येथील सर्वे क्रमांक 53-1 मधील अनधिकृत रस्ता 15 ऑगस्ट पासून कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याची सार्वजनिक सूचना मालमत्ताधारक कैलास महादेव पाटील यांनी दिली आहे. कोणत्याही कायदेशीर अधिकाराशिवाय आणि मंजुरी अथवा वैध प्रवेश हक्काशिवाय या मार्गाचा वापर होत असल्याचा दावा करण्यात आला. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पेणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच ग्रामपंचायत आणि नगर परिषदेकडे वेळोवेळी निवेदने देण्यात आल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. मात्र पाठपुरावा करूनही ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा आहे. त्यामुळे मालमत्तेचं संरक्षण आणि हक्क अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलंय. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कायदेशीर स्थिती स्पष्ट करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. माझं नाव कैलास महादेव पाटील, राहणार राधाकृष्ण, ग्रुप ग्रामपंचायत तरणखोपमध्ये मी राहतोय. मी एक सर्वसामान्य शेतकरी आहे. माझा शेती हा व्यवसाय असून गेली 4 वर्ष समोरच्या शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरनं माझी जी लाईन जातो ती तोडून मला आज भाजीपाला आणि इतर पीक घेण्यापासून वंचित ठेवलेले आहे. तसेच माझे व्यवसाय सुद्धा वंचित बंद केलेले आहेत. इकडनं तिकडनं पाणी सोडून सुद्धा. आणि ग्रामपंचायत तरणखोपने मला आजपर्यंत पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन दिलेलं नाही. माझ्या शेतातनं अनधिकृतपणे रस्त्याची रहदारी करून मला माझ्या बाकीच्या इतर शेतामध्ये जाणारे माझ्या पायवाटा आहेत त्या सुद्धा बाकीच्यांनी बंद केलेल्या आहेत. याला जबाबदार सर्वस्व ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतने आजपर्यंत मला मी नेहमी घरपट्टी भरून सुद्धा मला पिण्याचं पाणी दिलेले, हर घर नल योजना असताना सुद्धा
जर मी या काळात पाण्यापासून वंचित राहत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काहीच नाही. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की पाणी हे सर्वात महत्वाचा विषय आणि शेतकरी हा संविधानमध्ये जे आहे की शेतकरी हा देशाचा आत्मा आहे आणि त्या शेतकऱ्याला जर तुम्ही अशा प्रकारे त्रास देत असेल तर याच्यासारखं दुर्दैवी कोणीच नाही. जवळजवळ 80 वर्ष उलटून गेलेत, परंतु देशात ही आज शेतकऱ्याची परिस्थिती आणणाऱ्या प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होतोय. तर याच्यासाठी न्याय कुठनं मिळेल याची मला आज चिंता वाटते. कोणाकडे न्याय मागावा, कारण मी आज गेली जवळजवळ 4 वर्षे मंत्रालयामध्ये उपोषण केलं, आत्मदानाचे हे केले, सर्व प्रकारे मी संविधान पद्धतीने जे जे होतं तेवढं केलं, परंतु आजपर्यंत मला न्याय मिळाला नाही. म्हणून येत्या 15 तारखेला माझ्या घरासमोरून जो अनधिकृतपणे रस्ता गेलेला आहे तो मी माझा बंद करणार आहे. माझ्या जागेचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. याची सर्व जनतेने नोंद घ्यावी. तिथं रस्त्यावर कोणीही येऊ नये. कणकवली शहरातील अंदर बाहेर जुगारावरील पोलिसांच्या कारवाईबाबत आता प्रश्न उपस्थित होतात. या कारवाईशी संबंधित असल्याचे सांगितला जाणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांनी शहरातील एका लॉजच्या 105 क्रमांकाच्या खोलीत छापा टाकल्याची चर्चा असताना कारवाईची नोंद आणि पंचनामा मात्र अन्य ठिकाणी दाखवण्यात आल्याचा मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कारवाई नेमकी कुठे झाली असा सवाल उपस्थित होतोय. यासोबतच व्हायरल व्हिडिओमध्ये 6 जण दिसत असल्याची चर्चा असताना पोलिसांनी 5 जणांवर कारवाई केल्याची माहिती आहे. त्यामुळे 6 पैकी एकाला कारवाईतून वगळण्यात आलं का याचीही चर्चा सुरू आहे. व्हायरल व्हिडिओमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचे वरिष्ठ अधिकारी वस्तुस्थिती तपासणार का याकडे आता लक्ष लागलंय. महाड शहरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवलाय. 11 ऑगस्ट रोजी एसटी बस स्थानक परिसरात छापा टाकत पोलिसांनी अवैध दारूसाठ्यासह एक दुचाकी असा 69,340 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अमित चंद्रकांत साळुंखे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांच्या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून अशा कारवाया पुढेही सुरू राहतील अशी माहिती महाड शहर पोलीस निरीक्षक एक शिंगे यांनी दिली आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यांवर माजी मंत्री रामदास कदम यांनी जोरदार पलटवार केलाय. शिंदे यांनी पक्ष 5,000 कोटींना विकल्याच्या आरोपावरून कदम यांनी राऊतांकडे पुरावे आहेत का असा सवाल केला. केवळ प्रसिद्धीसाठी वक्तव्य केली जातात अशी टीका देखील त्यांनी केली आहे. संजय राऊतांच्या स्टेटमेंटवरती कोण विश्वास ठेवतो का? कोण नाही. त्यांना कोण गांभीर्याने घेत नाही. त्यांना फक्त प्रसिद्धी लागते. सकाळी उठल्यानंतर काहीतरी बॉम्ब टाकायचा, काहीतरी बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची, याच्या पुढे काही नाही. हे बघा गेले होते का 5,000 कोटी दिले? मोजाय गेले होते का नोटा? काय फोटो बिटो आहेत का त्यांच्याकडे? काही नाही. फक्त हवेत तलवारी फिरवायच्या आणि प्रसिद्धी मिळवायची, याच्या पलीकडे आमच्या राऊत साहेबांचं काही नाही. आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये कोण आता गांभीर्याने घेत नाही. याला जोडून असं परत पुढे म्हणाले की अमित शहा हे पंतप्रधान होण्याच्या तयारीमध्ये आहे. समजा झाले, तुमचं काय बिघडतंय? तुमचं काय नुकसान होणार आहे? हो झाले समजा, काय नुकसान तुमचं होणार? सत्ता त्यांची आहे, सरकार त्यांची आहे, सगळं आहे. त्यांच्या नशिबाने झालं तर बिघडतं कुठं? हो देत ना. तुमच्या फक्त काय दुखतंय? तुम्ही तुमचं बघा निसता ना. तुमचं काय आता शिल्लक आहे काय ते तुमचं तुम्ही बघा ना. ते अमित शहा काय करतात, मोदी साहेब काय करतात, एकनाथ शिंदे काय करतात, त्यापेक्षा तुमच्याकडं काय आता शिल्लक आहे, फाटलंय तुमचं किती, ते कसं जोडता येईल ते बघा ना तुम्ही, असं म्हणेन मी. धन्यवाद. दापोलीच्या चिखलगावातील धोकादायक प्रकल्पावरून भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत. ग्रामपंचायतीला या प्रकल्पाची माहिती नसल्याचा दावा करत निसर्ग संपन्न ठिकाणी असे प्रकल्प नकोयत अशी भूमिका भाजपने घेतली. याबाबत दापोली भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आपल्याकडे डोंगराळ असलेली शेती, ज्यावेळेला डोंगर सपाट केला जातो त्यावेळेला नेमकी तुझी जागा कुठली, माझी जागा कुठली, इथपासून ते लोकांना प्रचंड मातीच्या हवेतील प्रदूषणामुळे अस्थमासारख्या अनेक रोगांना सामोरं जावं लागतं. अशाच पद्धतीचा एक प्रकल्प हा चिखलगाव भागामध्ये येतो आहे आणि हा अत्यंत धोकादायक विषय आहे. बऱ्याच अडचण अशी आहे की त्या गावामध्ये जो प्रोजेक्ट येतो आहे तो तिथल्या ग्रामपंचायतीलाही माहीत नाही आहे, तिथल्या स्थानिकांना पण माहीत नाही. आणि प्रत्यक्षात अनेक पदाधिकारी, काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी असतील, काही लोकप्रतिनिधी असतील, हे मुंबईमध्ये जाऊन मिटिंग घेत आहेत, जागा मालकांना जाऊन भेटत आहेत आणि प्रत्यक्षात मोबदला आम्ही किती देऊ ह्याचं कुठलंही उत्तर न देता
दिशाभूल करण्याचं काम लोकांचं चालू आहे. त्यामुळे हे थांबणं अतिशय गरजेचं आहे. दापोली तालुक्यामध्ये निसर्ग संपन्न असलेल्या भागामध्ये, पर्यटन दुसऱ्या महत्त्वाचं असलेल्या या सगळ्या तालुक्यामध्ये असे विध्वंसकारी प्रकल्प आणून नेमकं मिळणार काय? कुठला रोजगार उपलब्ध होणार आहे? कारण बरंचसं काम आता याचं यांत्रिकीकरणाने होतं आहे. त्यामुळे निसर्ग संपन्नता पण तिथली जाणार आहे, पूर्णपणे धुळीचं साम्राज्य होईल आणि बागायतदारांचं सुद्धा ह्या निमित्ताने खूप मोठं नुकसान होईल. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मराठी भाषा सक्ती, राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी, राहुल गांधी आणि अमित शहा यांच्यातील राजकीय वाद, संजय राऊत यांच्या आरोपांसह मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. त्यांच्या वक्तव्यांमुळे आता राजकीय चर्चेला उधाण आलंय. ते राज्य सरकार म्हणून असलेली ती भूमिका आहे, जे आमचे परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईकजींच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी होते आहे. शेवटी आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे ही भूमिका राज्य सरकारची असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आमचं परिवहन खातं करत आहे. त्या बाबतीमध्ये त्यांनी मार्गदर्शन, ट्रेनिंगचे पण काही क्लासेस, काही वेळही त्याच्या संबंधित दिला होता. आता मला वाटतं प्रत्येकजण ते आदेश ऐकण्याच्या दृष्टिकोनातून तयार आहे. सगळे आम्ही आमच्या महाराष्ट्राची संस्कृतीच आहे. आम्ही राजकारणी विविध पक्षात असलो तरी प्रत्येकाचे एक दुसऱ्यांबरोबर चांगले संबंध आहेत, वैयक्तिक संबंध आहेत आणि म्हणून कोणी कोणाबरोबर अगर प्रवास केला असेल तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेस आहे. पहिलं राहुल गांधीजी बोलत होते की अमित शहा साहेबांनी त्याबद्दल भूमिका मांडावी, विद्यार्थी आंदोलनाबद्दल बोलावं. आज अमित शहा साहेबांनी कालच सांगितलं की ह्या बाबतीमध्ये मी सविस्तर बोलण्यासाठी तयार आहे, सविस्तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयार आहे. तर त्यांनी ऐकण्याची तयारी ठेवावी. म्हणजे ह्याचा अर्थ एवढंच होतं की मुळामध्ये राहुल गांधीजी आणि त्यांच्या सहकार्यांना ऐकायचंच नाही आहे, पळपुटे म्हणायचं आहे, पळ काढायचं आहे तिथून. आता एवढी हिंमत अगर तुम्ही अमित शहा साहेबांना आव्हान देण्याची अगर करत असाल तर ऐकण्याची पण हिंमत ठेवा आणि मग त्याच्यानंतर जे तुमची चिरफाड तिथे होईल, जे काय अमित शहा साहेबांच्या माध्यमातून वस्त्राहरण होईल त्याच्या सामोरं जा. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेची, खऱ्या शिवसेनेला मतदान करून शिवसेना कोणाची आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचाराचा खरा वारसदार कोण हे सिद्ध करून दिलेलं आहे. लोकांच्या कोर्टामध्ये सिद्ध झालेलं आहे. आता तेच उद्या कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध होईल अशी अपेक्षा आहे. पण मुळामध्ये जनतेने लोक न्यायालयामध्ये शिवसेना कोणाची हा निकाल देऊन टाकलेला आहे. म्हणून संजय राजाराम राऊत काही बोलत असतील त्याला काही अर्थ नाही. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्याची आमसभा राजकीय संघर्षामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा सुरू असताना विकास कामे आणि स्थानिक प्रश्नावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी सभागृहातील वातावरण तापलं आणि कार्यकर्ते देखील आमने सामने आले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला शिवसेना कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर झालेल्या आमसभेत जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकीय वादाची चर्चा अधिक रंगली आहे. आता दोडामार्गमधील प्रलंबित विकास कामे आणि स्थानिक प्रश्नांवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय निर्णय घेतात याकडे जनतेचं लक्ष लागलंय. खेड ते भोसते मार्गावरील पुलालगत मोठ्या प्रमाणात साचलेल्या कचरा आणि प्लास्टिकच्या समस्येवर अखेर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. परिसरातील अस्वच्छतेची दखल घेत अल्सफा वेलफेअर फाउंडेशनने भोसते ग्रामपंचायतकडे पत्र देऊन पुलालगतचा कचरा आणि प्लास्टिक हटवण्याची मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत संबंधित ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य रेवती पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य यासेन भाई परकार यांच्या सहकार्यानं हा परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेमुळे नागरिकांना स्वच्छ परिसर मिळण्यास मदत झाली असून प्लास्टिक मुक्त आणि स्वच्छ गावाच्या संकल्पनेला देखील बळ मिळालंय. सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमासाठी अल्सफा वेलफेअर फाउंडेशनने संबंधितांचे आभार मानले. यापुढेही स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांना सहकार्य मिळावं अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. सुधागड पालीत भाजपच्या वतीनं भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. श्री बल्लाळेश्वर मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत कार्यकर्ते, पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी हातात तिरंगा घेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. तिरंगा रॅलीने प्रत्येकाच्या मनामनात राष्ट्रप्रेम, सामाजिक एकता, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाच्या अखंडतेची ज्योत असं भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश देसाई यांनी सांगितलं. स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या महापुरुषांचे योगदान पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं हा या अभियानाचा उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. या रॅलीला प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठा सहभाग लाभला. आज आपण पालीसारख्या छोट्याशा नगर परिषदेमध्ये बघितलं तर आमचे सगळे शासकीय अधिकारी, आमच्या सर्व पक्षाचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे राजकीय सामाजिक क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्ती, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्ती, अशा सर्व मोठमोठ्या व्यक्ती या रॅलीमध्ये सहभागी झाल्या. याच्या मागे उद्देश असा होता की मी माझ्या देशामध्ये ज्या राहतोय त्या देशाचा मी बांधील आहे, त्या देशाची राष्ट्रभक्ती मला जपायची आहे. या देशाचा जो झेंडा आहे तिरंगा, तो सन्मानाने मला उंच उभारायचा आहे, उंच डौलाने फडकवायचा आहे. ही एक संकल्पना घेऊन आज ही सकाळी सर्व मुलं, जवळजवळ हजाराच्या संख्येत मुलं आमच्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आणि आमच्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सन्माननीय गीताताई पालरेच्या यांच्या संकल्पनेतून इथं हजर राहिली. त्याचबरोबर हजारो नागरिक देखील आणि पदाधिकारी, कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले. पेणमध्ये देशभक्तीच्या जयघोषात भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न झाली. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पेण नगर परिषद कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात झाली. हातात तिरंगा घेत नागरिक, लोकप्रतिनिधी, शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नगर परिषद कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण पेण शहर दुमदुमून गेलं. नगर परिषद कार्यालयापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भगवानदास स्टेशनरी, खाटीकाळी, सार्वजनिक विद्या मंदिर, राजू पोटे मार्ग आणि बस स्थानक असा रॅलीचा मार्ग होता. यावेळी देशभक्तीपर गीतं देखील सादर करण्यात आली. आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. नागरिकांनी देखील या रॅलीला मोठा प्रतिसाद दिला. नमस्कार. स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वानिमित्त पेण शहरात आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं. ज्या क्रांतिकारांनी, ज्या हुतात्म्यांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलं, त्यांच्या बलिदानाची आठवण करण्यासाठी, तसंच देशाच्या सीमेवर कुठल्याही सुखाची अपेक्षा न करता दिवस रात्र डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचं आणि आपल्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी उभे असलेल्या वीर सैनिकांना सलाम करण्यासाठी आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं. 80व्या स्वातंत्र्य दिनाकडे आपण चाललेलो आहोत, आपण साजरा करत आहोत. आणि या निमित्त तिरंगा यात्रा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. पेणेतले आणि पेण तालुक्यातले नागरिक, यामध्ये विशेषतः पेणच्या नगराध्यक्षा प्रीतमताई आणि बळवलीचे सरपंच माननीय संजय डंगर या सर्व मंडळींनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत, म्हणजे केवळ हे दोघं नाही, त्या सर्व सहकाऱ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्याचं नियोजन करून ही यात्रा या ठिकाणी यशस्वी केलेली आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या कष्टातून मिळालेलं स्वातंत्र्य आणि सैनिकांच्या बलिदानातून राहिलेलं याचं अखंडत्व, याचं प्रतीक म्हणून देशाचे माजी सैनिक, आजी सैनिक सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत. मी या सर्व मंडळींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. पेण शिक्षण महिला समितीच्या शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये झालेल्या PSE इयत्ता 4थी आणि UPS इयत्ता 7वीच्या परीक्षेत श्रीमती सुमतीबाई विनायक देव विद्यालयातील 4थीचे 17 आणि 7वीचे 6 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत. विशेष म्हणजे 7वीतील आदेश खेडकर याने राज्यात 8वा क्रमांक मिळवत शाळेचं नाव उज्ज्वल केले, तर PSMS इंग्लिश मीडियम स्कूलमधील 4थीचे 7 आणि 7वीचे 3 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल
संस्थेच्या अध्यक्षा सुहासिनी देव, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.